लाईफ इन्शुरन्स जो माझा सब्जेक्ट आहे तो आहे ना मृत्यूशी निगडित आहे. मृत्यू कोणाला आवडतो का? विमा नेमका लोकांनी का काढायचा? संकट यायच्या आधी तयारी करून ठेवायला पाहिजे. अर्जुनाने एवढी ब्रह्मास्त्र ठेवलेली ना, ती आधी ठेवलेली. युद्ध सुरू झाल्यावर कृष्ण रथ घेऊन धावायला लागल्यानंतर तो बाण शोधत नव्हता. जो 700 रुपयाचं तिकीट घेतो आणि पॉपकॉर्न खातो आणि पुष्पा 2 बघतो, तो एक क्लास आहे आपल्याकडे. भरपाई, नुकसान भरपाई आपल्याला प्रत्येक वस्तूची हवी असते. हेल्थ इन्शुरन्सला सिरियसली लोक कोरोनानंतर जरा जास्तच घ्यायला लागली. चांगली वैद्यकीय सेवा, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच म्हातारपणी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर हेल्थ इन्शुरन्स हा केलाच पाहिजे. सरकारच्या देखील बऱ्याचशा योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजना वगैरे भानगडी. तर मग लोकांनी तुमच्याकडून किंवा LIC असो किंवा इतर कंपन्यांकडून लोकांनी का विमा काढावा? ह्या 500 रुपयाच्या नोटीवर लिहिलेलं आहे, मैं धारक को 500 रुपया अदा करने का वचन देता हूं. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी LIC कडून घेतली तर त्याला सॉव्हरिन गॅरंटी, गव्हर्नमेंट कंपनी जर बुडली तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पैसे देणार. खरं तर विमा ही काळाची गरज आहे. कोरोना काळामध्ये ही बाब अनेकांच्या लक्षात आली, पण अनेक जण विमा पॉलिसीला विनाकारण खर्च मानतात. त्यामुळे विमा नेमका का काढायचा, त्याचा नेमका फायदा काय आणि त्याचा लाभ नेमका कसा घ्यायचा, या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत मराठमोळे विमा तज्ज्ञ राजेश सातुस्कर सर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ABP माझामध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न हा आहे की विमा लोकांनी का काढायचा? विमा, आयुर्विमा ह्याला काही पर्यायच नाही. म्हणजे जी व्यक्ती त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण पालनपोषण करते किंवा त्या व्यक्तीच्या कामावरती जेव्हा ती एज्युकेशन घेते, शिकते, डिग्री मिळवते, मग संसार सुरू होतो. त्या संसार सुरू व्हायच्या आधीसुद्धा आईवडील असतात ना. आईवडिलांनाही कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. त्यामुळे काही थोडंसं इंग्लिश बोललं जाईल माझ्याकडून, परंतु कसं आहे की भरपाई, नुकसान भरपाई आपल्याला प्रत्येक वस्तूची हवी असते. तर मी जर मिळवता आहे, कुटुंबामध्ये कमावता आहे, तर माझा हा विमा असलाच पाहिजे. कारण कमावती व्यक्ती ज्या वेळेला त्या कुटुंबाबरोबर नसते आणि त्या कुटुंबाची जी परिस्थिती होते ती आम्ही डोळ्यांनी बघतो. कारण मी लाईफ इन्शुरन्स एजंट आहे, मी क्लेम सेटल करतो. आणि ज्या वेळेला एखाद्या घरात मृत्यू होतो आणि कमावती व्यक्ती जेव्हा त्या जगात नसते ना, तेव्हा सगळ्यांना लाईफ इन्शुरन्सच्या क्लेमची, एजंटची आणि त्या अमाऊंटची आठवण येते. आणि ती अमाऊंट नेहमी कमीच वाटते. जोपर्यंत एजंट पॉलिसी काढण्यासाठी कन्व्हिन्स करायला येतो तोपर्यंत त्याची किंमत नसते. परंतु ती कमावती व्यक्ती जेव्हा जगात नसते आणि मुलांचा एज्युकेशनचा खर्च, त्यांचा आईवडील ओल्ड असतात, त्यांचा खर्च त्या व्यक्तीचा, त्या विडोचा, त्या विधवेचा 100 वर्ष, ती पण 90 वर्ष जगू शकते. तर ते संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त होतं. फायनान्शियल सपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे. आणि तो विम्याशिवाय कसा होणार? मी किती लोक 1 कोटी 2 कोटी बँकेत ठेवणार? पण 1 कोटीचा विमा टर्म इन्शुरन्स घ्या. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटचा इन्शुरन्स नको असेल तर साधा इन्शुरन्स पण टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो आपण. तर विम्याला न म्हणणारी लोक जे असतात, मी गेले 35 वर्ष हे काम करतो आहे. कठीण काम आहे, पण मला तेवढं कठीण वाटलं नाही. कारण जसजसं मी हे काम करत गेलो तसतसा आत्मविश्वास वाढत गेला. आणि बऱ्याच अशा घटना घडल्या, नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण, किंवा काही बॉम्ब ब्लास्ट झाले 92 साली, मग आता हल्लीच कोरोना आला. तर मी असं म्हणत नाही की अशा घटना घडाव्यात, परंतु लोकांमध्ये जागरूकता, लोकांमध्ये लाईफ इन्शुरन्सविषयी जे आम्हाला नको, आम्ही मरणार नाही, आम्हाला काही होणार नाही, हे जे गैरसमज आहे तो थोडासा आमचं काम आहे आणि ते मी करतो ॲज अ एजंट. विम्याची गरज आहेच. ओके सर, जसं की अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल ही काळाची गरज आहे, तसं इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स महत्त्वाचा आहे का? अन्न, वस्त्र, निवारा तीनही गोष्टी मिळणारच नाहीत जर ती कमावती व्यक्ती कुटुंबाबरोबर नसेल तर. आणि तो मोबाईल आहे ना, तो बंद पडेल बिल न भरल्यामुळे.
आणि समजा तुटला तर नवीन मोबाईल 1.5 लाखाचा आयफोन किंवा सॅमसंग घ्यायला त्या मुलाकडे आणि त्या मुलीकडे पैसे नसतील. ऑनलाईन शिक्षणसुद्धा बंद पडेल. कुठून आणणार? डॅडी, वडील, काका, मामा, पप्पा सगळे असतात, परंतु खरं प्रेम हा कुटुंब प्रमुखच करतो, पालक. 1.5 लाखा 2-2 लाखाचे मोबाईल एखाद्या वेळेला कोणाला मिळतील, परंतु आज ऑनलाईन शिक्षण हे होणार आहे आणि ही काळ आहे हा. प्रत्येक आज 1ली आणि 2रीतल्या मुलाला लॅपटॉप लागतो किंवा डेस्कटॉप लागतो. तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल, फार सुंदर, मला तुमचा प्रश्न आवडला. परंतु विमा, कारण ह्या सगळ्या गोष्टी ती कमावती व्यक्ती नसताना सुद्धा अवेलेबल होतील जर योग्य अमाऊंटचा आणि योग्य प्रमाणे योग्य व्यक्तीकडून, योग्य लाईफ इन्शुरन्स एजंटकडून, म्हणजे मी असं म्हणत नाही माझ्याकडून, योग्य तज्ज्ञ माणसाकडून जर विमा घेतलात तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. जे काही गैरसमज आहेत विम्याबद्दलचे की रिटर्न कमी आहे, मला माहिती आहेत, मी स्वतःहून सांगतो, मी इंटरव्ह्यू देतो आहे तुम्हाला, त्यामुळे मला माहिती आहे की लोक ऐकत आहेत. रिटर्न हा इन्शुरन्समध्ये बघितलाच जाऊ नये. इन्शुरन्स म्हणजे विमा हा विमा म्हणून बघितला जावा असं माझं म्हणणं आहे. आणि आपण प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स करतो ना. आपण गाडी घेतो, आपण फॅक्टरी एखादी करतो, एक मशिनरी घेतो, प्रत्येक गोष्टीचा विमा करतो. आता ती गाडी ॲटोमॅटिक चालणार आहे का? त्यात गाडीत जो ओनर बसणार, चालवणार, अपघात ॲटोमॅटिक होईल का उभ्या गाडीचा? तर ते गाडीतल्या व्यक्तीचा इन्शुरन्स नको का? ती जी चालवणारी व्यक्ती आहे ती कुटुंबासाठी केवढी महत्त्वाची आहे. तिचा पगार बंद झाला, तुम्ही इमॅजिन करावं. एखादा हल्ली 50-60 लाख, 2-2 लाख पगार असतात. इव्हन गव्हर्नमेंट सर्वांना पण हल्ली 1.5 लाख पगार आहेत. उत्पन्न बंद म्हणजे काय होणार? करायचं काय? किती सेव्हिंग असणार? लोकांना इन्शुरन्सबाबत नेमका गैरसमज कोणते आहे? इन्शुरन्सबाबत गैरसमज नाही आहे, टाळमटाळ करण्याचं कारण काय, तर हा माझा जो सब्जेक्ट आहे ना साहेब, लाईफ इन्शुरन्स, जो माझा सब्जेक्ट आहे तो आहे ना मृत्यूशी निगडीत आहे. मृत्यू कोणाला आवडतो का? जन्म झाला तर लोक आनंदित होतात, पेढे वाटतात. मृत्यू झाला की दुःखी होतात. आता एक कालचक्र आहे ना. जन्माला आलेला माणूस हा मरणारच आहे. तर तो 90 वर्षी गेला, 100 वर्षी गेला तर आपण कौतुक करतो, वा किती सुंदर लाईफ, 100 वर्ष गाठली. तुम्ही इतके वर्ष म्हणजे विमा पॉलिसीमध्ये तज्ज्ञ आहात वगैरे भानगडी, पण आत्तापर्यंत लोक हेल्थ इन्शुरन्सला सिरियसली घेतात का? हेल्थ इन्शुरन्सला सिरियसली लोक कोरोनानंतर जरा जास्तच घ्यायला लागली, पण असं नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे की हेल्थ इन्शुरन्सबद्दल लोकांना अवेअरनेसच नाही आहे की आज बायपास सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट हे किती महाग झालं आहे. आणि आता हल्ली हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप महाग झाला आहे. तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल आहेत, आपल्या सरकारने पण चांगल्या सोयी करून ठेवलेल्या आहेत, परंतु शक्यतो लोकांना उत्कृष्ट तज्ज्ञ डॉक्टर हवा असतो, चांगली सेवा हवी असते. कारण पेशंट आजारी असतो, पण जर रूम चांगली नसेल, चांगलं हॉस्पिटल नसेल तर त्याच्याबरोबरची जी व्यक्ती असते ना त्यांचे हाल जास्त असतात पेशंटपेक्षा. हे आम्ही बघतो. हेल्थ इन्शुरन्सबद्दल जागरूकता ही आलेली आहे ऑलरेडी, परंतु 10 लाखाचा माझा मेडिक्लेम आहे, बस झाला. पण तो आज बस झाला कारण मी आज 40 वर्षाचा आहे, 45 वर्षाचा आहे, परंतु तो मला माझ्या 80व्या वर्षी पण मी आजारी पडणार आहे ना. त्यामुळे तो वाढवत नेला पाहिजे. टॉपअप पॉलिसी आहेत, स्वस्त कशा पॉलिसी आहेत, आणि हे सर्व सांगणारे म्हणजे आम्ही तज्ज्ञ विमा एजंट. सर, पण सरकारच्या देखील बऱ्याचशा योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजना वगैरे भानगडी, जे सर्वसामान्यांसाठी आहे. तर मग लोकांनी तुमच्याकडून किंवा LIC असो किंवा इतर कंपन्यांकडून लोकांनी का विमा काढावा? ते लिमिटेड अमाऊंटचे आहेत ना, त्या लोअर इन्कम ग्रुपसाठी आहेत. म्हणजे आदरणीय आपले वंदनीय श्री नरेंद्र मोदीजींनी जी स्कीम ठेवली आहे की काय 354 रुपयामध्ये 5 लाखाचा मेडिक्लेम आहे आणि 2 लाखाचं डेथ कवर आहे. परंतु माझ्या मोलकर्णीला मी जेव्हा विचारलं की तू हे केलं आहेस का, तर तिला माहीत नाही. माझ्या ड्रायव्हरला मी विचारलं तर माहीत नाही. माझ्या वॉचमॅनला विचारलं, माहीत नाही. ते माहीत पोचत नाही आहे. त्याचं जरा ते काम आम्ही करतो, त्यात आमचा काही रोल नाही. आयुष्मान भारत योजना देखील आणली. तुम्ही बँकेत जायचं आहे, बँकेमध्ये तो फॉर्म अवेलेबल आहे.
एजंटची गरजच नाही आहे. ओके. बँकेत जायचं, फॉर्म भरायचा, 354 रुपये वर्षाला. हो, आणखी काय काय करायचं म्हणजे प्रत्येक. महाराष्ट्र सरकारकडून देखील एक महात्मा ज्योतिबा फुले योजना ही राबवली जाते. ती फक्त रेशन कार्डवरती असते आणि त्याद्वारे अनेक हॉस्पिटलमध्ये देखील लोकांना त्याचा लाभ भेटतो. मग तिकडं हेल्थ इन्शुरन्स म्हणजे सगळे ऑपरेशन फुकटमध्ये होतात. मग लोकांनी का नेमकं हेल्थ इन्शुरन्स काढावं? तुम्ही जे बोलताय ना ते सरकारमान्य हॉस्पिटलची रेट बोलताय. परंतु असा एक वर्ग आहे मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास जो 700 रुपयाचं तिकीट घेतो आणि पॉपकॉर्न खातो आणि पुष्पा 2 बघतो. तो एक क्लास आहे आपल्याकडे. कळलं? तो लोअर मिडल क्लास आहे. परंतु त्याने पुष्पा 1 पण बघितलाय, पुष्पा 2 पण बघितलाय, विथ फॅमिली बघितलाय, त्याच्यानंतर तो पावभाजी खायला पण गेलाय, रेस्टॉरंटमध्ये जेवायला पण गेलाय. तो क्लास सरकारी हॉस्पिटलला जात नाही. तो आयदर एखाद्या नर्सिंग होममध्ये जातो किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो. कारण त्याला त्याच्या हेल्थची काळजी तेव्हा वाटायला लागते. तेव्हा मग 5 लाखाचा जो गव्हर्नमेंटकडनं मिळालेला जो लाईफ विमा आहे म्हणजे तो कमी आहे. म्हणजे माझा स्वतःचा तुम्ही मला विचारलात तर माझा 1.5 कोटीचा मेडिक्लेम आहे. ह्याचा अर्थ असा नाही काय मला काय होणार आहे. मी मजबूत आहे एकदम कडक. पण मला माहिती आहे मी आणखी 30 वर्ष जर जगलो, 40 वर्ष जगलो तर मग तेव्हा ही रक्कम पुरणार का? तेव्हा मला कोणी देणारही नाही ना. त्यामुळे मला आत्ताच केला पाहिजे. संकट यायच्या आधी तयारी करून ठेवायला पाहिजे. अर्जुनाने एवढी ब्रह्मास्त्र ठेवलेली ना, ती आधी ठेवलेली. युद्ध सुरू झाल्यावर कृष्ण रथ घेऊन धावायला लागल्यानंतर तो बाण शोधत नव्हता. मग एवढं सगळं प्लॅनिंग करायलाच पाहिजे. लाईफ इन्शुरन्स केलाच पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स केलाच पाहिजे, टर्म इन्शुरन्स केलाच पाहिजे. त्याला काही उपायच नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण सेव्हिंग जातं. इतक्या सुंदर सुंदर ॲड येतात इन्शुरन्स कंपन्यांच्या, ते मेसेज देतात, सेलिब्रिटीज येतात. परंतु माझा असा एक अनुभव आहे की खरोखर जे गरजू आहेत ना ते या योजनांचा फायदाच घेत नाहीत. नाही सर, पण बऱ्याचदा असं होतं की बरेचसे एजंट येतात आणि ते लोकांना गंडवतात देखील. तर त्याबाबत काय सांगा? तुमचा अगदी प्रश्न हा अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. लाईफ इन्शुरन्स एजन्सी मी आज करतोय. मी फक्त LIC एजंट आहे. मी स्टॉक मार्केट, मी म्युच्युअल फंड सुद्धा करत नाही, मी कार इन्शुरन्स सुद्धा करत नाही. मी फक्त लाईफ आणि हेल्थ 2च इन्शुरन्स करतो. माझा फोकस आहे त्याच्यावरती. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, परंतु त्याच्यामुळे मला जास्त सक्सेस मिळतो. मी लोकांना पटवून देऊ शकतो. त्यामुळे मी तज्ज्ञ आहे ना त्यातला. मी दुसरं काही काम करत नाही, मी नोकरी करत नाही, माझा साईड बिझनेस नाही आहे हा, माझा पूर्ण वेळ व्यवसाय आहे. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे आंत्रप्रेनर, उद्योजक. मी एक उद्योजक समजतो हे प्रोफेशन. आणि म्हणून जास्त बिझनेस होतो, जास्त पैसे मिळतात. मर्सिडीज गाड्या, फॉरेन ट्रॅव्हल, बिझनेस क्लास, 5 स्टार. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स याच्यामध्ये नेमका फरक काय? हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही जिवंत असताना कामी येतो आणि लाईफ इन्शुरन्स हा जेव्हा तुम्ही ह्या जगात नसता तेव्हा जे आहेत तुमच्यावरती अवलंबून लोक त्यांच्यासाठी आहे. जेव्हा आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो तेव्हा एजंट खूप गोड बोलतात, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण क्लेम करतो तेव्हा बरेचशा अडचणी येतात. तर याबाबत नेमकं काय सांगा? मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे ना की तुम्ही जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी करता, मेडिक्लेमच कशाला, लाईफ इन्शुरन्स कुठलाही इन्शुरन्स जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही जी सही करता तो जो फॉर्म असतो तो बरेचदा LIC एजंट किंवा हे मेडिक्लेमचे एजंट भरतात. त्यांना त्यांची तुमची कदाचित नवीन ओळख असू शकते. तो फॉर्म फार महत्त्वाचा आहे. योग्य माहिती, योग्य इन्फॉर्मेशन, खरी, न लपवता, न हाईड करता, न विसरता, मी न विसरता असं म्हणेन. ब्लड प्रेशर, शुगर किंवा काही कसल्या गोळ्या, औषधं, म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करण्याआधी जर तुम्हाला काही व्याधी असतील तर त्या डिक्लेअर करा. आणि त्याप्रमाणे काही वेटिंग पिरियड असतो आणि क्लेम कधी, माझा एकही क्लेम आजपर्यंत रिजेक्ट झाला नाही. सगळे क्लेम दिले. कारण मी खोदून विचारतो कुठली गोळी घेता, टॉनिक कुठली घेता, काय करता, फ्रॅक्चर कधी झालं होतं का, ॲक्सिडेंट झाला होता का. मी काय तुम्हाला सांगितलं, व्यावसायिक पाहिजे.
उद्या मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल ना, तर शेजारचा यंग मुलगा डॉक्टर झाला आहे किंवा मित्राची बायको होमिओपॅथीची डॉक्टर आहे म्हणून तिच्याकडून मी डोळ्याचं ऑपरेशन नाही करणार. माझ्या बाबांचं वडिलांचं हार्टचं ऑपरेशन करायचं असेल ना, तर जगातला सर्वोत्तम डॉक्टर त्याची चौकशी करून त्याला मी माझ्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन करायला संधी देणार. तसंच इन्शुरन्स एजंट निवडताना तो उत्कृष्ट असला पाहिजे, तो प्रोफेशनल असला पाहिजे, तो तेच काम करणारा असला पाहिजे, म्हणजे चुका होणार नाहीत त्या एजंटकडनं. पार्ट टाईम एजंट करून चुका होण्याची शक्यता जास्त असते. मी कोणावर टीका करत नाही, पण हे प्रोफेशन एक सिरियस प्रोफेशन आहे, अतिशय सिरियस प्रोफेशन आहे. त्यामुळे तुम्ही फार त्याच्यावर फोकस असलं पाहिजे. म्हणून मी फक्त लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सवर फोकस आहे. कारण मला माझ्या क्लायंटची काळजी आहे. कस्टमर गॉड आहे, देवता. मी नेहमी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे, आपल्याकडे जो विमा घेतो, आपल्याकडे जो हेल्थची पॉलिसी करतो, आपल्यासाठी देव आहेत, देव. त्यांची सेवा केली पाहिजे आपण. माझ्याकडे लोक विचारतात तुम्ही किती क्लेम सेटल केले. माझ्या बॅगेमध्ये नेहमी असतं, आता लॅपटॉपवर असतं की एवढे क्लेम मी सेटल केले. कोरोनामध्ये मी 113 क्लेम सेटल केले, 113 लोकांचे. त्यातले माझे किती होते? फक्त 8. बाकी दुसऱ्या एजंटांनी काढले होते. पण गेली ना ती माणसं. आणि LIC एकच अशी आमची संस्था आहे, बाकीचे पण चांगल्याच संस्था आहेत, परंतु मी LIC बद्दल सांगतो कारण मी LICचा एजंट आहे. की त्यावेळेला कोरोनामध्ये बॉडी बघायला मिळत नव्हती, अंत्यसंस्कारासाठी मिळत नव्हती मृतदेह. त्यामुळे फक्त म्युन्सिपल सर्टिफिकेटवर LICने 3 दिवसात पैसे दिले आहेत. 3 days 72 hours. त्यासाठी LICचा स्टाफ ऑल द वे मास्क लावून सगळीकडनं पॅकअप होऊन, मी ग्लोव्ज घालून आम्ही क्लेम आमचं ऑफिस चालू ठेवलं होतं. मी माझं ऑफिस चालू ठेवलेलं. धोका पत्करायला लागला, परंतु लोकांना पैसे नको का द्यायला. हे फार सोशल वर्कचंही काम आहे. हे फक्त मिळकत करण्याचं काम असं मी कधीच मानत नाही. मी माझं काम करत राहतो. मला नवीन लोक माझे क्लायंटच आणून देतात. म्हणून म्हणतोय मी, ते देव आहेत. एव्हरी कस्टमर इज अ गॉड फॉर मी. माझ्यासाठी देव आहेत तेच एक माणूस मला 5 नवीन लोकांना सांगतो की ह्याच्याकडे पॉलिसी करा, ह्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स करा, राजेश सातोस्कर तुम्हाला क्लेम आणून देणार, काही काळजी करू नका. पण त्यासाठी श्रम करावे लागतात आणि ते मी नेहमीच करतो. सर, मार्केटमध्ये अनेकशा कंपन्या आहेत जे मेडिक्लेम इन्शुरन्स देतात वगैरे वानगडी, पण लोकांनी मग LICकडूनच का घ्यावे? LICमध्ये नेमकं डिफरन्स काय? मी असं म्हणत नाही की फक्त LICकडेच करावी. कारण का काही ज्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आहेत त्याही सुद्धा रेग्युलेटरकडूनच आलेल्या आहेत. या देशामध्ये व्यवसाय करण्याचं त्यांना जी संधी दिलेली आहे ती रेग्युलेटरच्या अंडरच आहे. IRDA म्हणून जी संस्था आहे, जशी स्टॉकमध्ये SEBI असते, IRDAच्या अंडर ते काम करतात. मी LIC बरोबर का आहे? कारण फक्त LIC ऑफ इंडिया ही गव्हर्मेंट कंपनी आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये सॉव्हरेन गॅरंटी म्हणतात. सॉव्हरेन गॅरंटी म्हणजे आता समजा माझ्याकडे ही जी नोट आहे माझ्या खिशामध्ये, ही माझ्या खिशामध्ये जी 500 रुपयाची नोट आहे, ह्या 500 रुपयाच्या नोटीवर लिहिलेलं आहे, मैं धारक को 500 रुपया अदा करने का वचन देता हूँ. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी LICकडून घेतली तर त्याला सॉव्हरेन गॅरंटी, गव्हर्मेंट कंपनी जर बुडली तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया पैसे देणार. या नोटीबद्दल कोणी डाऊट घेतं का? तसं LICबद्दल कोणी डाऊट घेत नाही. आणि हे सॉव्हरेन गॅरंटी फक्त LIC ऑफ इंडियाकडे आहे आणि मला आवडते माझी कंपनी. सर, ग्रामीण भागात अजूनही म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असो किंवा वेगळे इन्शुरन्स असो याबाबत जागरूकता झालेली नाही आहे. म्हणजे अजून पण लोक हेल्थ इन्शुरन्स किंवा इतर इन्शुरन्सबाबत जागरूक नाही. याच्याबाबत काय सांगा? जागरूक नाही आहेत असं म्हणू शकत नाही. लोक लक्ष देत नाहीत. माझ्याकडे काही ग्रामीण भागात काम करणारे माझे मित्र आहेत LIC एजंट, जे माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सना वगैरे येतात. ते म्हणतात की ते ट्रॅक्टर त्यांना आता कळायला लागलेलं आहे, त्यांना पेस्टिसाइड्सवरती खर्च करायचं कळायला लागलेलं आहे. त्यांच्याकडे iPhoneसुद्धा आहे, परंतु जर त्यांना मी हेल्थ इन्शुरन्स सांगितलं तर ते त्यांना आवडत नाही तो विषय. त्यामुळे थोडीशी जागृती करायचं गरज, हे आमचं काम आहे. म्हणजे जेवढे विमा एजंट आहेत, जेवढे
आरोग्य विमा एजंट आहेत, हेल्थ इन्शुरन्स. कारण भारतातले 70% लोक हे ग्रामीण भागात राहतात. हो बरोबर आहे. त्यामुळे ही जागृती ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारची एक आहे, कंपन्यांची आहे, एजंट्सची आहे, माझी आहे, तुमची आहे, मीडियावाल्यांची आहे, की सगळ्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की विमा हा महत्त्वाचा आहे. आरोग्य विमा आणि जीवन विमा, त्याला पर्यायच नाही. याची जागृती, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. म्हणजे मी तर म्हणेन प्रत्येक नागरिकाची आहे. ज्यांनी विमा घेतला आहे त्यांनी ताबडतोब आपल्या बहिणीला, भावाला, मित्राला, आपल्या आजूबाजूच्या, आपल्या गावातल्या सर्व लोकांना जागृत केलं पाहिजे की आपण ही स्कीम केली पाहिजे. त्यातून आपण आपल्या फॅमिलीला सेफ्टी देऊ शकतो. सर, अनेक जणांचे गृहकर्ज देखील असतात. मग अशा लोकांना गृहकर्जाचा हप्ता पण भरायचा आहे, परत इन्शुरन्सचा पण हप्ता भरायचा आहे, मेडिक्लेम इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो. मग त्यांना हे दोघे हप्ते म्हणजे पुरत नाही भरायला. मग त्याचा प्रश्न असा आहे की हाऊसिंग लोन घेतलेला आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यावर कर्ज आहे. तर जर त्या व्यक्तीचा अचानकपणे निधन झालं तर मग ते हप्ते कोण भरणार? आता ते कर्ज कव्हर करण्यासाठी विमा घ्यायचा, म्हणजे आधीच हाऊसिंगचा हप्ता प्लस विम्याचा हप्ता हा तुमचा प्रश्न आहे. आणि हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. मॉर्गेज पॉलिसी, मॉर्गेज रिडम्पशन म्हणून एक पॉलिसी आहे, म्हणजे जी हाऊसिंगसाठी घेतली जाते. किंवा टर्म इन्शुरन्स अतिशय स्वस्त अवेलेबल आहे अजून तरी, अजून महाग होईल, त्याच्या आधी फार स्वस्त होता. तुम्ही तेवढा इन्शुरन्स करा जेवढा तुम्ही कर्ज घेतलं आहे, तो खर्च म्हणूनच तुम्हाला घ्यावा लागेल. आणि तो फार महाग नसतो. आज एखाद्या 30 वर्षाच्या मुलांनी 50 लाखाचं लोन घेतलं हाऊसिंगचं, तर त्याचा 50 लाखाचा विमा हा 12,000 होऊ शकतो, 10,000. म्हणजे जो काही हप्ता त्याने घेतला आहे 50 लाखाच्या गृहकर्जासाठी, त्याच्यामध्ये 51,000 रुपये वाढतील. परंतु उद्या काही दुर्दैवाने झालं तर त्याची फॅमिली घरात राहते. ते विमा त्या लोनची काळजी घेतो. मी तर म्हणतो ज्यांनी लोन्स घेतली आहेत किंवा त्यांच्या डोक्यावर लोन्स आहेत त्यांनी प्लीज स्वस्तातला विमा शोधून काढा. तज्ज्ञ LIC एजंटकडे जा, तज्ज्ञ कुठल्याही कंपनीकडे जा, कसंही करा. परंतु जे कर्ज डोक्यावर आहे ते ठेवून आपल्या मागच्या माणसांसाठी जाऊ नका. कर्जाचा वर इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स केलाच पाहिजे. सर, तुम्ही देशातील एक सुप्रसिद्ध विमातज्ञ आहात, तर तुमचा आयुष्याचा नेमका खडतर प्रवास राहिलेला असं मी ऐकलेलं आहे. तर नेमकं त्याबाबत काय सांगा? खडतर प्रवास म्हणजे काय की वडिलांचा पगार बंद झाला, ते आजारी पडले आणि तो थोडासा म्हणजे मेंदूचा आजार असल्यामुळे ते ऑफिसला जात नव्हते. त्याच्यामुळे पैसे कमी होते आमच्याकडे. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला मिळाल्या नाहीत, पण त्याची म्हणजे काही तक्रार नाही किंवा मी तर म्हणेन ते नव्हतं म्हणूनच मला श्रम करायची शक्ती मिळाली. माझी आई आणि माझे वडील हे माझ्या आयुष्यातले महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. माझी बहीण, मोठी बहीण तारका, तिने स्वतः नोकरी करून मला शिकवलं, माझी फी भरली. आणि त्याच्यानंतर मी भेटलो अशा माझ्या मित्राला शाळेतल्या की जो LICचा डेव्हलपमेंट ऑफिसर होता आणि त्यांनी मला एजन्सी दिली फार लहान वयामध्ये. पहिला एजंट त्याचा मी. तेव्हा मी सिरियसली घेतलं नाही, नोकरी करत होतो, चुकीचं काम करत होतो. त्यांनी मला नोकरी सोडायला लावली. आणि आज जे काय आहे त्या मित्रामुळे आहे. सतीश मंजुरे त्यांचं नाव. फार मोठे विकास अधिकारी होते. दुर्दैवाने या जगात नाही आहेत, परंतु माझ्या मनात अजूनही आहेत. आणि मित्रपरिवार, माझा स्टाफ माझ्यासाठी खूप काम करतो. आणि माझे ट्रेनर्स ज्यांनी मला शिकवलं, कारण मी अजूनही ट्रेनिंग घेतो. मला अजूनही असं वाटतं की मला अजून बरंचसं जाणून घ्यायला पाहिजे. आजही मला वाटतं इन्कम टॅक्सचा अभ्यास केला पाहिजे. आजही आपले कायदे बदलत आहेत, पिनल कोडचे सगळे सेक्शन बदलले. म्हणजे कोणी लॉचा अभ्यास केला असेल तर त्याला पुन्हा सगळे सेक्शन नवीन अभ्यास करावा लागेल. त्यामुळे शिकणं हा निरंतर प्रवास आहे आणि मी तो करतो. मी ट्रेनिंग घेतो दुसऱ्यांचं आणि मी दुसऱ्यांना शिकवतो सुद्धा की तुम्ही सक्सेसफुल का व्हावं. खडतर प्रवास हा प्रत्येक उद्योजकाचा आहे सर. इवन श्रीमंत माणूस जो आहे, ज्याचे आजोबा पण इंडस्ट्रियलिस्ट होते, ज्याचे वडील पण खूप इंडस्ट्रियलिस्ट होते, तरी त्या मुलाला सुद्धा
मी कोणाचं नाव नाही घेणार, परंतु मोठमोठे परिवार आपल्या देशामध्ये आहेत. तुम्हाला काय वाटतं त्यांची मुलं सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या कंपन्यांची काळजी करत नसतील? त्यांच्या डोक्यावर ते हजारो लाखो कोट्यावधी रुपयांचं टेन्शन असतं. हजारो लोक त्यांच्याकडे काम करत असतात. केवढं मोठं त्यांचं नाव असतं. आज मी बिझनेस करतो. मी बिझनेस का करतो? म्हणजे माझ्यावरती माझे 15 माणसांचं ऑफिसचा स्टाफ आहे, त्यांचं पोट आहे. फक्त मी आणि माझ्या फॅमिलीसाठी नाही. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण LICच्या या बिझनेसमधनं झालेल्या आहेत. परंतु मी खूप जिद्दी आहे आणि जिद्द ही असावीच. माझी कळकळीची विनंती आहे, जे कोणी हे चॅनल बघत असतील, हा माझा इंटरव्ह्यू, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल ना, त्यातले तज्ज्ञ व्हा. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात लेजंडरी व्हायला पाहिजे. लोक मला म्हणतात मी यशस्वी आहे, पण मला अजूनही वाटत नाही मी पूर्ण यशस्वी आहे. आणि मी धावणार यशाच्या मागे. लोक मला म्हणतात की यू आर मनी माइंडेड. येस, पैसा कोणाला नको आहे हो, पण पैसा नको, पैशामुळे सगळी सुखं मिळत नाहीत हे कोण बोलतो? एक तर त्याने भरपूर पैसे आधी कमवून ठेवलेले असतात, तोही बोलू शकतो. किंवा ज्याच्यामध्ये पैसे कमवण्याची धमकच नाही, कुवतच नाही, ताकदच नाही, तोही नेहमी बोलतो वाक्य पैशात काही नसतं. सॉरी, तुम्ही जर या जगामध्ये, या मुंबईमध्ये राहत असाल, या भारतात राहत असाल, शहरांमध्ये राहत असाल, तुम्हाला बाहुबली आणि पुष्पा 2ला मुलांना घेऊन जायचं असेल, आयफोन हवा असेल, मुलीला इंग्लिश शाळेत टाकायचं असेल, तुम्हाला पैसा हे कमवावाच लागेल. चांगली वैद्यकीय सेवा, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच म्हातारपणी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर हेल्थ इन्शुरन्स हा केलाच पाहिजे. तर हे होते आपल्यासोबत राजेश सातोसकर सर. यांनी आपल्याला विमा पॉलिसी आणि हेल्थ इन्शुरन्सबाबत एक खूप चांगला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला नेहमी आवडतं, कारण माझा आवडीचा विषय आहे विमा. कारण मी जन्म पण बघितलेत ना आणि मृत्यू पण बघितलेत. सर, खूप खूप धन्यवाद ABP माझ्याशी बोलण्याबद्दल. कॅमेरामॅन सचिन डोलेसह मी सलमान शेख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.